नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया देविकाने दोघींनाही ब्लॅकमेल केलेलं असतं आणि आता सांगितलेलं असतं की पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर करायची, उद्या वकिलांसमोर तू स्वतः सांगायचं. आणि माहीला सांगितलेलं असतं की मी ड्रग्ज घेते आणि त्यामुळे सगळे काही अधिकार आहे ते देविकाला देऊन टाका. उद्या वकिलासमोर स्पष्ट बोलायचं, नाहीतर मी या रमाची काय हालत करेन ना, तो तर विचारच करत बस. हे बघ, तू जे म्हणतेय ना देविका, ते करायला तयार आहे मी, पण माझी सुद्धा एक अट आहे. काय? मला माझ्या रूममध्ये शिफ्ट करायचं या घाणेरड्या जागेतून, आणि माझ्यासोबत रमाला सुद्धा. मी ज्या अटी घालीन त्या तुम्हाला मान्य करायला लागणार, तरच तुम्ही म्हणताय तसं मी वागणार. देविका म्हणते ठीक आहे, विचार करते. माहीने आज दोघांनाही कात्रीत पकडलेलं असतं. आमच्याशी चांगलं आणि व्यवस्थित वागायचं, तुम्हाला जमत नसलं तरीही चांगलं आणि चांगलंच वागायचं, आणि आम्हाला चांगले कपडे द्या घालायला आणि छान छान खायला द्या, मलाही आणि रमालाही. कळतंय का तुम्हाला? हे पटकन फॉलो करा, तरच तुम्ही काय म्हणताय त्याचा मी विचार करीन. माहीनेही त्यांना आता धमकी दिलेली असती. आणि आता एक शेवटची अट आहे माझी, उद्या सकाळी रमाला अक्षयला भेटायला पाठवायचं. जेव्हा रमा आणि अक्षय भेटतील तेव्हाच मी सही करणार. ही लास्ट आहे माझी. देविका खूप जरा विचार करते आणि मग म्हणते डन, सगळं काही जे हवंय ते सगळं दिलं, पण उद्या वकिलासमोर कुठलाही तमाशा नको आणि नाटकही करायची नाही. वकिलाला सरळ सरळ सांगायचं, काय असेल ते देविकाला देऊन टाकायचं. कळतंय का माही? हे बघ देविका, तू जे म्हणतेय ते मी करणार, पण मी जे म्हणते ते तू प्रामाणिकपणे करायचं. कळतंय का तुला? देविकानेही मान्य केलेलं असतं माही समोर की मी आता रमाला अक्षयकडे पाठवीन आणि तुला जे हवंय ते सगळं काही देईन, तू फक्त पॉवर ऑफ अटर्नी मला मिळवून दे. आणि आता माहीनेही ते मान्य केलेलं असतं. आता दोघांचीही डील झालेली असती. आता बघूया देविका किती काय खरं वागते आणि माहीला आणि रमाला किती त्रास देते. आनंद, सीमा, आजी तिघं मिळून प्लॅन करत असताना त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आता माही जर समोर आली नाही तर नेमकी अक्षयला उत्तर काय द्यायचं. आजची वेळ धक्कून नेली, सरप्राईज प्लॅन करतीये म्हणून तिला घरी यायला उशीर झाला किंवा ते पूर्ण झालं नाही म्हणून ती घरीच आली नाही. पण सीमा म्हणते जेव्हा ती उद्या घरी येईल तेव्हा आपल्याला खरोखरच सरप्राईज प्लॅन करायला लागणार, कारण अक्षय समोर तसं दाखवायला लागणार की ही त्याच्यासाठीच गेली होती म्हणूनच तिला उशीर झाला. आता अभिषेकही आलेला असतो. मला कशासाठी बोलवलं? अरे माही आली की आपल्याला सरप्राईज. सीमा आता असू दे, आता काय सांगत बसू नको, तुझा आणि माही व्यवस्थित आहे का जरा बघू नये. अभिषेक इकडे तिकडे बघतो आणि तोही गुपचूप निघून गेलेला असतो, कारण सगळं हे अक्षयपासून चोरून लपून चाललेलं असतं. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. अक्षयला जर परत सगळं कळालं तर पहिली जशी अवस्था झाली होती तर परत तशी त्याची अवस्था होऊ नये म्हणून सगळे काही काळजी घेत असतात, आणि काही झालं तरी माहीला सुखरूप परत आणायचं, एवढंच त्यांचा उद्देश असतं. आता अभिषेक गेलेला असतो नेमकी तिथे माहीची काय अवस्था आहे बघायला. माहीने सांगितल्याप्रमाणे माहीच्या बेडरूममध्ये देविकाने दोघींनाही पाठवलेलं असतं. चांगले कपडेही घालायला दिलेले असतात आणि माहीचा मोबाईलही तिच्याकडे असतो. ती जेव्हा बघते, अरे बापरे, किती मिस कॉल दिलेत ह्या अक्षयने, आणि मला क्यूट आंटीने मेसेज सुद्धा केलाय, त्याला फोन करायच्या आधी माझ्याशी बोल आणि मग त्याला फोन कर. रमा म्हणते करतीस का? काय गोंधळ असेल तिकडे आणि काय अवस्था असेल त्यांचं त्यांनाच माहिती. माही पटकन फोन लावते सी मला. तोपर्यंत आनंद तिला म्हणत असतो, अगं तू माहीला मेसेज केला होता ना, काही रिप्लाय आला का? ती फोन उचलते आणि बघणार तितक्या सीमा म्हणते, अरे बघ तिचा फोन आलाय. अगं पटकन उचल आणि जरा स्पीकरवर टाक. अगं माही तू कुठे? इतकं महत्वाचं काय काम आहे तुझं? अगं क्यूट आंटी जरा शांत होतीस का? अगं तुला रमा सुखरूप हवी आहे ना, मग रमासाठी माही फाईट करत होती. अगं फाईट? तू कुणाशी फाईट करत होती? सीमा आता घाबरलेली असते. क्यूट आंटी टेन्शन घेऊ नको ग, ती सुखरूप हवी आहे म्हणून देविकाशी थोडंफार माझं बोलणं चाललं होतं. फाईट म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काही फाईट करत नव्हते मी, पण तिला सुखरूप ठेवायचं आहे ना म्हणून काय सगळं चाललं होतं. एवढं महत्वाचं काम झालं असेल तर आता कधी येणारे सांगतीस का बाई? अगं हो, तोच प्लॅन चालू आहे माझा, आणि बघ तू सुखरूप आहे की नाही यासाठी मी अभिषेकला पाठवले. तू कशासाठी पाठवलंय क्यूट आंटी? त्याला पाठवू नकोस. देविका कशी आहे तुला माहिती आहे ना, इथं सगळं व्यवस्थित आहे आणि मी हँडल केलंय, त्यामुळे इथे अभिषेकला पाठवण्याची गरज नाहीये. अगो बाई काही झालं तरी लवकर आहे. अक्षयला कसं मॅनेज केलंय आम्ही, आम्हाला माहिती. किती त्रास देतोय तो. माही कुठे, रमा कुठे, रमा कुठे, आणि सारखं येऊन विचारतो. आणि शेवटचं त्याने विचारलं, काही प्रॉब्लेम तर नाही किंवा तुम्ही सगळे मिळून माझ्यासोबत काहीतरी गेम तर खेळत नाहीये ना, काहीतरी लपवालपी करताय का? आजीने ऐन वेळेला सगळं काही सावरून घेतलं म्हणून आतापर्यंत तरी निभावलंय. तू लवकर ये बाई, अजून आम्हाला काही झेलायला लावू नकोस, कारण त्या अक्षयला झेलणं किती मुश्किल आहे तुला तर माहितीच आहे ना. तो कसाही आणि कितीही वेळ सगळं काही शोधून काढेन आणि मग आमची फजिती होणार. आमची फजिती व्हायच्या आधी प्लीज तू बाई निघून ये. क्यूट आंटी डोंट वरी, उद्या सकाळी मी येणार म्हणजे येणार. सीमा म्हणते सरप्राईज प्लॅन केलंय आम्ही, त्यासाठी तू लवकरात लवकर हवी आहे. येस, उद्या सकाळी तुमची रमा तुमच्याजवळ सुखरूप असणार. सीमा म्हणते ये ग बाई ये, वाट बघतोय, लवकर या. हो सांगितलंय ना, येते म्हणजे येते. आणि दोघींनीही आता फोन ठेवून दिलेला असतो.
सीमाने फोन ठेवलेला असतो. आनंदला आणि आजीला सांगते ती सुखरूप आहे आणि उद्या वेळेत येतात सांगितलंय. आजी म्हणते ती माही आहे, आपली रमा नाहीये वेळेत यायला, येईल तेव्हा खरं. माहीवर भरोसा ठेवणं कठीण आहे जरा. इकडे रमा खूप विचार करते आणि बारीक त्या माहीला बघत असते. तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर देतीस का, तू का करतीये सगळं? ती काहीही उत्तर देत नाही. तिच्याकडे एकसारखी माही बघत असते. रमा परत विचारते, मी तुला विचारलंय तू हे सगळं का करतीये? ती आता जरा बसून घेते आणि म्हणते, मी का करते हे विचारलंय ना रमा तू? तुला सांगू का रमा, मी तुझी फॅमिली इतकी गोड आहे, इतकी क्यूट आहे ना की कुणीही तिच्या प्रेमात पडेल असे लोक आहेत सगळे. तुझी सासू सासरे, आई बाबा, आजी, दीर, ननन, काका इतके इतके गोड आहे. मी इतका कमी वेळ थांबले त्यांच्यामध्ये, पण लगेच मी त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी मला आपलंसं केलं. आणि अक्षय तर कमालच आहे, त्याबद्दल तर काही विचारायलाच नको. मग इतकी प्रेमात पडलीये, त्यामुळे सगळं काय करतीये असं म्हटली तरीही चालेल. माही त्या फॅमिलीच्या खरंच प्रेमात पडलेली असते आणि इतकं काही कौतुक करत असते की बस रमा फक्त तिच्याकडे बघतच असते. तिला थोड्या दिवसात त्या फॅमिलीने आपलंसं केलेलं असतं आणि इनी सुद्धा त्यांना भरभरून प्रेम दिलेलं असतं. किती गोड आहे ग, सगळं काही तुला नाते मिळाली. आणि एक सांगू का तुला रमा, ती फॅमिली सुद्धा इतकं कौतुक करायची प्रत्येक वेळेला. ही गोष्ट रमाने केली, आमची रमा आमची रमा, आणि रमाने आम्हाला एकत्र ठेवलं आणि आमच्या सगळ्यांचे स्वभाव बदलले आणि सगळ्यांना एकत्र आणि आनंदात राहायला शिकवलं. सगळं काही तू केलं असं सारखं मला ते सांगत होते. ती फॅमिली तर क्यूट आहे, पण त्यावरून तू किती क्यूट आहे हे माझ्या लक्षात आलंय. आणि सगळं काही तू हँडल केलंय, सगळ्यांना एकत्र ठेवलंय, सगळ्यांना प्रेमात ठेवलंय, त्यामुळे तू किती गोड आहेस ना हेही माझ्या लक्षात आलंय. आता रमा आणि माही एकमेकींचं कौतुक करत असतात आणि माहीला तिची फॅमिलीही आवडलेली असते आणि रमाही आवडलेली असते. त्यामुळे हे बघ, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. थोड्या वेळात त्या फॅमिलीने मला इतकं प्रेम दिलंय ना, त्याच्यासाठी त्यांची रमा त्यांच्याकडे गेली पाहिजे हे गरजेचं आहे. त्यामुळे मी सगळं काही करतीये. आलंय का तुझ्या लक्षात रमा? आता मला सारखं सारखं विचारू नको एवढं सगळं मी का करतीये. माही रमाचं आणि तिच्या फॅमिलीचं कौतुक करता करता आता रडायला लागलेली असती. आणि हे बघ, तू तुझ्या फॅमिलीसाठी बनली आणि तुझी फॅमिली तुझ्यासाठी. तुम्ही दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहात, त्यामुळे तिथे जाणं गरजेचं आहे. कळतंय का तुला? रात्रंदिवस फक्त रमा आणि रमा, त्या घरातून फक्त रमा असाच आवाज येतो. त्यामुळे त्यांना किती गरज आहे तुझी हे माझ्या लक्षात आलंय आणि तिथं जाणं हे गरजेचं आहे. त्यामुळे उद्या तू सकाळी जातीये, कळतंय का तुला? रमा म्हणते, उद्या मला सोडवणार, त्या बदल्यात तू देविकाला आणि नीलला सगळी काही प्रॉपर्टी देऊन टाकणार. मग तुझ्यासाठी काय राहणार? आणि माही तुझं काय सेटल आहे? अगं वेडी आहेस का? माझ्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे, मी त्यांना दिलं तरी माझ्याकडे भरपूर काही राहणार आहे. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको ग. आणि माझी लाईफस्टाईल काहीतरी वेगळी आहे. मला हे फॅमिली हा ड्रामा आवडत नाही ग. माझी लाईफ सेट आहे आणि मला तशी आणि त्या झोनमध्ये जगायला आवडतं. 1-2 दिवस मी हे फॅमिली ड्रामा करू शकते, 3-4 दिवशी मी बोर होते आणि मला परत माझ्या झोनमध्ये यायला आवडतं. त्यामुळे मी जास्त दिवस काही झेलू शकत नाही. मला सगळं जग फिरायचंय, मला जे आवडतंय तसं करायचंय आणि तसंच जगायचंय. त्यामुळे मला ह्या फॅमिलीमध्ये गुंतून आयुष्य बर्बाद करायचं नाहीये. मी सेट आहे, तू तुझ्या घरी जा आणि तू तुझा संसार कर. कळतंय का तुला? हे सगळं काही माही बोलत असते तेव्हा माहीच्या डोळ्यामध्ये एक वेगळंच काहीतरी असतं. दुःख म्हटलं तरी चालेल. माही हे आनंदाने बोलत नसते किंवा तिला पाहिजे कॉन्फिडन्सनेही बोलत नसते. तिला वाईट वाटत असं कुठेतरी ती अक्षयला किंवा अक्षयच्या फॅमिलीला सोडणार असते आणि रमाला हे सगळं काही देणार असते. पण रमाला वाईट वाटू नये म्हणून ती रमासोबत असं दाखवत असते की मला याची काही गरज नाही किंवा मला हे काही आवडतही नाही. उगाच तिथे होते मी म्हणून तशी वागले. आता मी माझं आयुष्य नॉर्मल आणि पहिल्यासारखं जगायला सुरुवात करणार. सगळं काही मन लावून रमा बघत असते आणि कुठेतरी रमालाही या गोष्टीची जाणीव झालेली असते. माझी लाईफ सेट आहे ग आणि तशीच जगायला आवडती. या फॅमिलीत मला इंटरेस्ट नाहीये, तुला मी याच्या आधी सांगितलं आणि आत्ताही सांगतेय. त्यामुळे तू गिल्ट घेऊ नको. तू तुझी लाईफ जग, मी माझी लाईफ जगेल. ऑलरेडी सेट आहे ग माझी लाईफ आणि मला वेगवेगळ्या लोकांना भेटायला, वेगवेगळं बघायला, वेगळं खायला प्यायला, एन्जॉय करायला आवडतं मस्त. ह्या फॅमिली ड्रामात फसायनं हे शक्यच नाहीये मला. त्यामुळे तू तुझं जग आणि मी माझं जगेल. अगं सगळं काही रमा मलाच विचारतीये. आता जरा तू शांत बसतीस का? आणि मला काय विचारायचं किंवा तुझ्याबद्दल मला काय जाणून घ्यायचंय ते आता मी तुला विचारते, तू मला व्यवस्थित उत्तर दे. ठीक आहे बाई माही, काय विचारायचंय विचार. माही म्हणते, रमा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला होता, तू कशी वाचलीस हे सांगतीस का मला? तुझ्या फॅमिलीलाही खूप टेन्शन आलं, खूप शोधलं त्यांनी, पण त्यांना मात्र सापडली नाही. इतकी सुखरूप आणि व्यवस्थित नेमकी तू कुठं होती? तुला कुणी वाचवलं मला जरा सांगतीस का? एका खूप चांगल्या माणसाने मला वाचवलं आणि इतक्या चांगल्या पद्धतीने मला त्याने सांभाळलं. त्यामुळे आज मी तुझ्यासमोर अशी व्यवस्थित उभी आहे. मग म्हणते त्याचं नाव साई आहे आणि त्यांनीच मला इतकं छान सांभाळलंय. इकडे साईची मग मी कोथिंबीर निवडत असते आणि साईला म्हणते की तुझ्यासाठी कोथिंबीर वड्या करतेय, तुला आवडतात ना रे साई. तितक्यात दारावर पंकज काका आलेला असतो आणि दार तो नॉक करतो. कोण आलाय आता म्हणून साईची आई जाते आणि म्हणते काय? काका म्हणतात साईबाबा इथेच राहतात ना?
इथेच राहतो. कोण हवंय आणि कशासाठी भेटायचंय तुला? तुम्ही कोण आहे? मी तुम्हाला ओळखत नाही. इतके प्रश्न विचारलेले असतात. तो म्हणतो फक्त मला साईला भेटायचंय, त्याला जरा आवाज द्या. तितक्यात साई तिथे आलेला असतो. साई म्हणतो, आई जरा शांत बसतीस का? बरं झालं तुम्ही आले, नाही तर मी तुमच्या घरी येणारच होतो. तेच विचारायला तुला आलो. तू माझ्या घरी का आला होता आणि माझ्या भाचीची चौकशी का करत होता? हो विचारलं ना, आता उत्तर देतो तुम्हाला. तुमची भाचीची चौकशी तुमच्याकडे याच्यासाठी करत होतो की ती अक्षय मुकादमची बायको आहे, बरोबर, ती रमा. मग तुम्ही अनोळखी व्यक्तीच्या घरी तिची चौकशी करायला का गेले होते? आणि विचार तर सगळं सांगतात की सगळं काही व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे, ते मग स्वतःची भाची अक्षय मुकादमच्या घरी आहे, तर तुम्ही अनोळखी व्यक्तीच्या घरी तिची चौकशी करण्यासाठी कशाला गेले होते, जरा सांगता का? आता काका मात्र गप्प बसलेले असतात आणि याच्या प्रश्नाला काहीही उत्तर देत नाही. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी दरीत पडली होती आणि मला साईंनी बघितलं. साईंनी त्यांच्या गाडीतून मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि माझी इतकी व्यवस्था केली होती. सगळं काही औषध पाणी केलं, खायला प्यायला दिलं आणि चांगली काळजी घेतली. आणि मला अगदी त्यांच्या घरातला एक मेंबर असल्यासारखं त्यांनी सांभाळलं. त्यांच्या आईने सुद्धा माझी खूप काळजी घेतली आणि साईंनी तर जरा जास्तच काळजी घेतली. जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा मला काहीही आठवत नव्हतं. नाव गाव, मी कोण आहे, काय, सगळं काही मी विसरून गेली होती आणि एकदम कोरीकारी झाली होती. आणि कुणी काही बोललं तर मला उत्तरही देता येत नव्हतं, कारण मागची मला काही माहितीही नव्हती. त्यामुळे मला साईने नवीन ओळख दिली आणि नवीन नावाने मला ओळखायला सुद्धा लागला. मी एका चंद्रपूर गावाच्या छोट्याशा गावामध्ये राहत होते. साईच्या घरी साई आणि संध्या काकू दोघंही माझी खूप काळजी करायचे आणि काळजीही घ्यायचे. त्यांनाही वाटत होतं की मी नेमकी कोण आहे, काय, माझ्याबद्दल सगळं काही मला आठवावं आणि माझ्या घरी मी सुखरूप जावी. त्यांनी इतकी काळजी घेतली आणि खूप काही प्रयत्न केले मला सगळं काही आठवावं यासाठी. आणि त्यांनी मला कधी त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही किंवा तू डोक्याला जोर दे आणि तू कोण आहेस, काय आहेस, कशासाठी इथे आली, तुझा ऍक्सिडेंट कसा झाला, सगळं काही बळच त्यांनी आठवावं असं काही केलं नाही. नॉर्मल आम्ही आयुष्य जगत होतो आणि त्या आयुष्यामध्ये मी सुद्धा सेटल झाली होती. पण हळूहळू मला सगळं काही आठवायला लागलं आणि साई मात्र आयुर्वेदिक उपचार माझ्यावर केले आणि मला सगळं काही व्यवस्थित आणि पहिल्यासारखं आठवलं. संध्या काकूने मला काही वेगळीच ओळख करून दिली होती माझी. मी म्हटलं मला काही आठवत नाहीये आणि थोडंसं काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करते, पण तरीही मला काही स्पष्ट काही कळत नव्हतं. तेव्हा संध्या काकू म्हटली, ए पोट्टे, काय डोक्याला ताण देतीये का, सारखं विचारती कोण? तुझं नाव काय माहितीये का तुला? तुझं नाव श्रद्धा आहे आणि तुझं लग्न माझ्या पोराची ठरलं होतं. आणि तुझं लग्न जेव्हा माझ्या पोराची ठरलं तेव्हा काहीतरी खरेदी करण्यासाठी तुझे आई वडील आणि तू गाडीतून चालले होते. गाडीचा इतका भयानक ऍक्सिडेंट झाला, तुझे आई वडील जागेवर गेले, म्हणून माझ्या पोरांनी तुला इथं आणलंय. कळलं का? तुमच्या दोघांचं लगीन ठरलंय. संध्या काकूने जशी माझी ओळख करून दिली तशी ओळख मी स्वीकारली सुद्धा होती आणि तसं वागायलाही लागली होती. नशीब बघ की माझं अक्षयवरचं प्रेम मन किंवा अजून काही. ज्या दिवशी लग्न होतं नेमकी त्या दिवशी मला सगळं काही स्पष्ट आठवलं आणि मागे काय घडलं, कसं घडलं, सगळं काही आठवलं होतं. मी चालू लग्न मोडलं आणि अक्षयच्या शोधासाठी तिथून पळाले. पण संध्या काकूला आणि साईला मात्र माझ्याबद्दल खरी काही माहिती नव्हती. मी कोण आहे, काय आहे, कुठे राहते, माझं लग्न झालं की नाही झालं, त्यांना काहीही माझ्याबद्दल माहिती नव्हती. पण मला मात्र सगळं काय आठवलं होतं. ती लोक काय, कशी हेही कळालं आणि माझी स्वतःचीही ओळख मला पहिली आठवली होती. मला सगळं काय आठवलं तसं लगेच मी त्यांना सांगितलं की मला सगळं काय आठवलंय आणि माझं आधी लग्न झालंय, परत का माझं लग्न लावून देताय? तेव्हा गुरुजीही म्हणाले, तुमचं लग्न झालंय? हो, माझं पहिले लग्न झालंय. तेव्हा साईलाही धक्का बसलेला असतो आणि साईच्या आईला सुद्धा, कारण साईने खूप काही स्वप्न रंगवलेली असती आणि साई माझ्या प्रेमातही पडलेला असतो. त्या बिचाराला तर वाईट वाटलेलं असतं, कारण त्याने माझी खूप काळजी घेतलेली असती आणि माझ्यावर प्रेम करून तो माझ्याशी लग्नही करायला तयार झालेला असतो. मला जेव्हा कळालं तेव्हा मी लगेच अक्षयच्या घरी आले आणि अक्षयच्या घरी येते आणि सगळं काही बघते. तेच तिथे मी घरी आले, दार नॉक केलं आणि दरवाजाही अक्षयने उघडला. अक्षय दरवाजा उघडणार आणि मला बघणार तितक्या तिथे नील आला. नीलने तोंड दाबून मला जरा बाजूला आणलं आणि अक्षयने बघितलं दार तर वाजलंय पण दारावर कुणी नाहीये. त्यांनी परत दार लावून घेतलं. नीलने मला साईडला आणलं आणि खिडकीतून दाखवलं की बघ, तू कशासाठी इथं आलीये? अक्षयच्या आयुष्याचं वाटोळं करायला. तू जेव्हा नव्हती तेव्हा अक्षयने लग्न केलंय आणि त्यांनी संसारही थाटलाय. त्याच्या आयुष्यामध्ये तो आनंदी आणि सगळ्यांनी त्या नवीन बायकोला स्वीकारलं सुद्धा. पण नेमकी कोणाला स्वीकारलं, ती कोण आहे हे मला दिसलं नव्हतं. आणि नीलने माझ्या पुढे काहीतरी वेगळंच विश्व उभं केलं आणि हे बघ, तुझं इथं उभी राहिली तर सगळंच काही अवघड होईल. तू माझ्याबरोबर आत्ता माझ्या घरी चल. आणि बळजबरीने नीलने मला त्याच्या घरी आणलेलं असतं. नील तिला म्हणतो, हे बघ, तू कोण आहे, काय, मला काही माहित नाहीये,
पण हे बघ, तुझी मदत करायची किंवा या घरात तुला काही थारा नाही हे मला कळतंय. तुझी मदत करायची म्हणून तुला मी माझ्या घरी नेतोय ग. खोटं बोलून नीलने मला त्याच्या घरी आणलेलं असतं आणि तेव्हापासून मी त्याच्याच घरी आहे. आणि ही सगळी काही हिस्ट्री आहे. मी त्याच्या घरीच आहे आणि अक्षय बिचारा मला शोधतोय आणि अजूनही शोधतोय. तू त्याच्या आयुष्यामध्ये तू माझ्यासारखी दिसती किंवा तो सुखी आहे त्याच्या लाईफमध्ये हे मला काहीही माहीत नव्हतं. पण त्याचा विचार करून मात्र मी वेडीपिशी झाली होती. इथे नील मला माही बनवायचा प्रयत्न करत होता आणि सगळं काही आत्ता जे तुला सांगितलंय ते माझ्याकडून ते करण्याचा प्रयत्न करत होते. रमाच्या घरी सगळे काही प्लॅन करत असतात. सरप्राईज प्लॅन म्हणजे नेमकी करायचं काय. प्रत्येकाने आपापल्या परी काय करायचं हे सांगितलेलं असतं, पण त्यांचे विचार काही जुळत नसतात. एक म्हणता असं करू, एक म्हणता तसं करू, पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयडियाला काहीतरी खोडा काढतं आणि ती आयडिया हाणून पाडत असतं. नेमकी करायचं काय आता ही पंचायत पडलेली असती. ते विचार करतात रमाच्या बाजूने, कधी विचार करतात माहीच्या याने. पण अरे आपल्या लक्षात येते का माही कसा विचार करायची आणि रमा कशी विचार करायची अक्षय एका मिनिटात पकडणार. त्यामुळे आता रमा कशी विचार करायची या डोक्याने आपल्याला विचार करायला लागणार, तरच अक्षयला आपल्यावर शंका येणार नाही. कळतंय का तुम्हाला? अरे तू म्हणशील तसं प्लॅनिंग करू, सीमा म्हणते, पण पटकन सांग नेमकी प्लॅन कसं करायचंय. हे सगळं आनंदामध्ये असतात. आता प्लॅन करायचा, सगळं काही सक्सेसफुली करू आणि अक्षयला सरप्राईज देऊ असं ठरवणार. तितक्यात अक्षय जोरात दार ढकलतो आणि लगेच अभिषेक समोर येऊन पडतो. अरे काय काय लावलंय, किती वाजले आणि तुम्ही सगळे बसून कसलं प्लॅन करताय आणि हे प्लॅनिंग वगैरे सरप्राईज वगैरे नेमकी काय चाललंय कळेल का मला. सगळ्यांना मात्र आता प्रश्न पडतो याला उत्तर काय द्यायचं, कारण तो ऐन वेळेला येऊन थांबलेला असतो तिथे. आजी लगेच आठवते आणि म्हणते, अरे आता उन्हाळा आलाय ना, उन्हाळ्याची तयारी करायची, उन्हाळ्यासाठी प्लॅनिंग करायचं, कुठे काय जायचं, उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवायची, उन्हाळ्यामध्ये कसं काय छान वाटेल, सगळं काय प्लॅनिंग करतोय रे आम्ही. उन्हाळा एन्जॉय करायचा थोडक्यात. अक्षय म्हणतो, असं आहे का. आनंद म्हणतो, समर सीझन रे अक्षय. अभ्या समर सीझन, समर 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 भयंकर समर. अक्षय मात्र टेन्शनने अभिषेककडे बघत असतो. नेमकी हा असा काय वावचाळ्यासारखं करतोय, कारण तो खरंच शॉक झालेला असतो. अचानक त्याला इतकं जोरात ढकलून दिलेलं असतं अक्षयने की बस. पडदे बदलू, एसी सर्व्हिसिंग करून घेऊ. सीमा लगेच म्हणते माठ माठ. अक्षय लगेच सीमाकडे बघायला लागलेला असतो. सीमा म्हणते, एक माठ आणणार, त्यामध्ये वाळा टाकणार, थंडगार पाणी सगळ्यांना प्यायला देणार. अभिषेक म्हणतोय, एक माठ माझ्यासाठी सेपरेट आण, वाळा त्यात टाकायचा नाही, मला अजिबात आवडत नाही. चालेल बाबा, तुला हवंय तसं करतोय. आनंद म्हणतो, घराला आणि आपल्या गोठ्याला. अक्षयला की त्याच्याकडे बघ. अरे गोठ्याला नाही रे, आउट हाऊसला. आपण बांबूचं छप्पर दिलं तर कसं गारवा मेंटेन राहील ना, असं मला वाटतंय. करायचं का. सीमा म्हणते, चालेल आनंद, तुला जे योग्य वाटतंय ते करू. काका लगेच म्हणता, मी काय म्हणतो ऐकता का माझं. काका म्हणतो, ठिबक सिंचन करायचं का. तुला कसं वाटतंय रे अक्षय, ठिबक सिंचन केलं की सगळं गार आणि गारच राहणार. सांग की पटकन. आजी लगेच म्हणते, त्याला काय विचारतोय, तो कुठे काय म्हणायला लागलाय. चला चला, सगळं प्लॅन करायचंय म्हटल्यावर तयारी तर करायला लागणार ना. आता ठरलंय ना, चला तयारी करू. अक्षयला कुणीही विचारात घेत नाही आणि त्याच्यापासून पळ काढतात आणि सगळे एक एक करून आता बाहेर निघून गेलेले असतात. अक्षय समोर फक्त सीमा सापडते. सीमा मुद्दाम गरम झाल्याचं नाटक करते आणि सारखा घाम पुसत असते. अक्षय म्हणतो, आई इतका घाम येतोय का ग तुला, आणि एसी कडे बघतो. सीमा म्हणते, अरे मला असं वाटतं एसी बिघडला रे. आणि अक्षय वर खाली बघतो आणि जरा विचारच करत असतो. इथे अजून रमा घरी आली नाही आणि या लोकांचं कसलं प्लॅनिंग चाललंय, यांना काही काळजी आहे की नाही माझी रमा आली की नाही, कुठं असेल काय असेल. यांचं मात्र मस्त प्लॅनिंग चाललंय. सीमा लगेच म्हणते, अक्षय जा आणि झोप बाबा, आता मलाही झोप आली. सीमाने अक्षयला तिथून कटून दिलेलं असतं आणि ती आता श्वास टाकते, कारण अक्षय येतो तेव्हा तिला टेन्शन येतं नेमकी याच्या प्रश्नांची उत्तर काय आणि कशी द्यायची. तो गेल्यावर तिला रिलॅक्स फील होतं. इकडे साई विचारत असतो पंकज काकाला, माझ्या प्रश्नाची उत्तरं लगेच द्यायची, मला उगाच कोड्यात काही बोलायचं नाही, स्पष्ट काय ते सांगायचं. ताई म्हणतो पंकज काकाला, रमाचा फोटो दाखवा मला. आई लगेच साईला ओढते, ए काय रे, ती मुकादामांची बायको आहे, तिचा फोटो तुला कशाला. आई तू जरा गप्प बसतीस का, सगळं कोडं उलगडून जाईल. मला आधी फोटो बघू दे. दाखवा हो मला पटकन फोटो, तुम्ही दाखवा. काका गोंधळून जातो. काका म्हणतो, तुझा रमाशी काय संबंध आणि तुला फोटो का दाखवू मी. हे बघ, उगाच काही प्रश्न विचारू, मला भंडावून सोडू नको. साई म्हणतो, हे बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल आणि माझ्याही प्रश्नांची उत्तरं मिळतील, तुम्ही आधी मला फोटो दाखव. काका म्हणतोय, मी तुला का फोटो दाखवू, मी तुला फोटो बिटो दाखवणार नाहीये. काकाला खूप म्हणतो साई, तरी काका त्याला फोटो दाखवत नाही. शेवटी साई मोबाईल काढतो आणि फोटो दाखवतो, ही तुमची रमा बरोबर का. काका जेव्हा फोटो बघतो तेव्हा काकालाही धक्काच बसतो. काका फोटोकडे बघतच उभा राहिलेला असतो. इकडे माही म्हणते, रमाला, हे बघ, तू लवकर झोप, उद्या सकाळी तुझी एक्झाम आहे असं समजलीस तरी चालेल, त्यामुळे तुला झोप तर काही लागणार नाहीये. रात्र खूप मोठी राहणार आहे तुझ्यासाठी, पण प्लीज झोपण्याचा प्रयत्न कर तू. उद्या तुझ्यासाठी फ्रेश आणि नवीन अशी सकाळ राहणार आहे. इथून बाहेर कसं पडायचं ते बघायला लागणार आहे माही, बरोबर आहे का.
हो रमा, तू म्हणतीये ते बरोबर आहे. इथून बाहेर कसं पडायचं तो प्लॅन तर करायचाच आहे, पण त्याच्या आधी दोघांनी मिळून तुला जो त्रास दिलाय ना त्याचा बदला मला दोघांकडून सुद्धा घ्यायचा आहे, कारण मी त्यांना अशीच सोडणार नाहीये. रमा म्हणते कशाला त्यांच्या नादाला लागतीये, अगं खूप भयानक आणि पोहोचलेली लोक आहेत ती. झालं ते झालं, अजिबात त्यांचा नाद करू नको. माही म्हणते असू दे की पोहोचलेली, त्यांना मी अजून वर पोहोचवीन, पण त्यांच्याकडून बदला घेणार म्हणजे घेणारच. रमा तू बघतच राहा त्यांच्याबरोबर मी काय काय आणि कसं कसं करते. माहीने आता प्लॅन केलेला असतो दोघांना चांगलीच अद्दल घडवायची. पुढच्या भागामध्ये साई काकाला म्हणतो तुम्ही ज्या घरी गेले होते ते घर माहीचं होतं. माहीचं घर होतं? अरे यार, साई लगेच म्हणतो आता सगळं काय माझ्या लक्षात आलंय नेमकी काय काय आणि कसं कसं घडलंय. इकडे माहीने चांगली त्यांची घेतलेली असती ती देविकाच्या हातावर छडीने मारते आणि तिला खूप त्रास देते. आणि नीलला आहे ना नेहमी तुला माहितीही करा मा लंबी रेस का घोडा बनायचं असतं. बघ त्याला कसा घोडा बनवलाय, घोडा नाही पण कोंबडा मात्र बनवलाय. आणि त्यांनी नीलचा कोंबडा बनवलेला असतो. किती क्यूट दिसतोय रे नील तू, घोडा बनायला जातो पण कोंबडाही छान दिसतो. दोघांचीही चांगलीच फजिती केलेली असती माहीने आणि ठरवल्याप्रमाणे ती बदलाही घ्यायला लागलेली असती. जितका त्रास त्याने रमाला दिलाय सगळा काही बदला आता माही घेत असते. आणि इकडं साई आणि पंकज काका अक्षयकडे आलेले असतात. आणि मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. अक्षय म्हणतो बोला की. अहो जावई बापू इतकं महत्वाचं आहे, जरा बसून बोलूया का आपण. अक्षय म्हणतो ठीक आहे, काय सांगायचंय ते सांगा. आता बघूया पंकज काका आणि साई नेमकी काय आणि किती महत्वाचं त्याला सांगतात आणि त्याला सगळं काही खरं खरं कळतं का, हे आपल्याला उद्याच्या भागात बघायला लागणार. मित्रांनो आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.